कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं बुद्ध्या विशुद्धया युक्तो बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा शब्दादीन् विषयांस् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च रागद्वेषौ युधस्य च विविक्तसेवि लघ्वासि विविक्तसेवि लघ्वासि यत्वाक्कायमानसः यत्वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पम् अहंकारं बलं दर्पम् कामं क्रोधं परिग्रहम् कामं क्रोधं परिग्रहम् विमुच्य निर्ममस्यान्तो विमुच्य निर्ममस्यान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूयाय कल्पते बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च विविक्तसेवि लघ्वासि यत्वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममस्यान्तो ब्रह्मभूयाय कल्पते बुद्ध्या विशुद्धया युक्तः धृते आत्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च विविक्तसेवी लघ्वासि यत्वाक्कायमानसः ध्यानयोगपरः नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते असे पदच्छेद आहे. तर या 3 श्लोकामध्ये ब्रह्मजीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्ती कोणत्या व्यक्तीला होते, असं जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्तीची योग्यता कोणामध्ये असते आणि कोणत्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, त्याकरता त्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणते कोणते लक्षणं असले पाहिजे
आणि या लक्षणाने युक्त असेल तर तो ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकारी होतो, ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. थोडक्यात या ठिकाणी ज्ञानाची योग्यता ही या ठिकाणी 3 श्लोकात सांगितली. थोडक्यात ज्ञाननिष्ठेचं वर्णन आहे आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता जी सामुग्री पाहिजे साधकाकडे, ती सामुग्री सर्व एकत्र जमा करून या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला सांगितली. पहिली गोष्ट तर विशुद्धया बुद्ध्या युक्तः, तर विशुद्धया बुद्ध्या, विशुद्ध बुद्धीने युक्त. विशुद्ध याचा अर्थ शुद्ध. शुद्ध म्हणजे नेमकं कशाने शुद्ध, तर या ठिकाणी संशय विपर्य रहित अशी असणारी जी बुद्धी आहे. एक वेदांत वाक्याने जिथं अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न झाली आहे अशी बुद्धी. श्रवण मनन निधिध्यासन हे 3 साधनं करून शुद्ध झालेली आणि श्रीगुरूंच्या मुखातून तत्त्वमसी हे महावाक्य ऐकून ब्रह्मज्ञानाकरता सज्ज झाली अशी बुद्धी, त्याला म्हणतात विशुद्धया, अशी शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी म्हणजे याचा अर्थ ज्या बुद्धीचा विषय अत्यंत शुद्ध आहे, ज्या बुद्धीचा आश्रय अत्यंत शुद्ध आहे आणि ज्या बुद्धीचं स्वरूप अत्यंत शुद्ध आहे. आणि जगात शुद्ध म्हणजे फक्त एकच आहे, ते आहे परब्रह्म. ब्रह्मा एवढी शुद्ध गोष्ट जगात कोणतीही नाही. मग आता ज्या कालामध्ये श्रवण करतो तो कशाचं श्रवण करतो, तो परमात्म्याचं श्रवण करतो. मनन करतो कशाचं करतो, तो परब्रह्माचंच मनन करतो, परब्रह्माचं श्रवण करतो वेदांत वाक्यातून, परब्रह्माचंच मनन करतो, परब्रह्माचंच निधिध्यासने करतो. आणि याने शुचिरभूत झाली अशी सर्व दोष निघून गेलेले आहे, असे विगतः निघून गेले आहे दोष सर्व. संशय विपर्य मल विक्षेप इत्यादी सर्व दोषाची निवृत्ती ज्या वृत्तीतून झाली आहे त्याला असं म्हणतात शुद्ध बुद्धी. हिचा विषय म्हणजे परमात्मा, हिचा विषय शुद्ध आहे म्हणून त्याला शुद्ध बुद्धी असं म्हणतात. शुद्ध झाली, ज्याचा आश्रय आत्मा हा शुद्धच आहे आणि म्हणून ज्याचा आश्रय शुद्ध आहे अशी ती शुद्ध बुद्धी. आणि तिचं स्वरूप ज्या वृत्तीमध्ये चिदभास रूपाने प्रकाशित करणारा हा आत्मा परमात्माचा असतो, म्हणून तिचं स्वरूप शुद्ध आहे, जिचा आश्रय शुद्ध आहे, जिचा विषय शुद्ध आहे, म्हणून त्याला म्हणतात विशुद्ध बुद्धी. अशी जी आहे ती विशुद्ध बुद्धी. थोडक्यात श्रीगुरूंच्या मुखातून यथोचित सर्व वेदांत वाक्य श्रवण मनन निध्यासन या भूमिकेची शुद्ध झाली ते आहे अशी विशुद्ध बुद्धी. आणि अशा या विशुद्ध बुद्धीने युक्त हा म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता पहिलं विशेषण त्याला शुद्ध बुद्धीने युक्त असलेला. धृती आत्मानं नियम्य, आणि धैर्याने आत्मानं नियम्य. आत्मानं नियम्य याचा अर्थ निग्रह करणे नाही. नियम्याचा अर्थ निग्रह करणे नाही, मग नियमित करणे. नियमित करणे म्हणजे काय करणे, काय नियमित करायचं आहे, शरीर नियमित करणे, इंद्रिय नियमित करणे, पंचज्ञानेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार आणि 5 इंद्रिय हे आणि एकूण शरीर या सर्वांना नियमित करून ती विशुद्ध झालेली बुद्धी इंद्रियाच्या वृत्तीच्या माध्यमातून धैर्याने कोणतंही विघ्न आलं, कोणताही प्रसंग आला तर यत्किंचितही विचलित न होता आत्माकार करणे. थोडक्यात आत्मस्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करण्याला म्हणतात
धृतीय आत्मानं नियम्य अशी त्या बुद्धीचं नियमन करून आत्मस्वरूपाकडे त्याचा प्रयत्न करणे. मग त्याकरता काय लागतं साधन? शब्दादीन विषयान त्यक्त्वा. तर शब्दादीन म्हणण्यास शब्द आहे आधी. पहिला आहे काय त्याला म्हणतो आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. य शब्द नेहमी समुच्चयार्थी असतो आणि त्यामुळे पंचविषय आहेत. तर ते पंचविषय शब्दादी म्हणल्यानंतर 5 विषय. हे 5 विषय विषयांना टाकून थोडक्यात विषयांचा त्याग करायचा का? तर विषयाचा जर त्याग केला तर ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करशील? ब्रह्मज्ञान प्राप्त नाही करता यायचं ना. म्हणजे विरोधी विषय आहेत. नाही तर मग तुम्ही शरीर कसं चालेल, ध्यान कसं करशील, श्रवण कसं करशील? तर शब्दादीन विषयान त्याक्त्वा. तर ज्या कालामध्ये ते शब्द, स्पर्श, रूपरस, गंध हे 5 विषय आहेत, ब्रह्मज्ञानाला विरोध करणारे जे आहेत ते, एवढं झालं तुम्हाला, त्याचा त्याग करायचा. पण आपल्या शरीर स्थितीकरता, ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता या विषयाची आवश्यकता आहे. पण तरीसुद्धा त्या विषयाबद्दल यत्किंचित आसक्ती न ठेवता केवळ जीवन जगण्याकरता किंवा ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता उपयुक्त तेवढ्यापुरते त्याचं जतन करणं. तिथे त्याच्यावरती कोणत्या प्रकारची आसक्ती, ममता न ठेवता असा विषयाचा त्याग करणे असं म्हणलं आहे. म्हणून शब्दादीन विषयान त्याक्त्वा. असे ते सर्व विषय, थोडक्यात निषिद्ध विषय आणि विरुद्ध विषय, निषिद्ध विषयाचा, विरुद्ध विषयाचा त्याग करावं. अनुकूल विषयाचा त्याग केला नाही तरी त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती, ममता, स्पृहा त्याच्यामध्ये न ठेवता एक काय म्हणतो त्याला म्हणजे उपकारक बुद्धीने त्याचा स्वीकार करावं असा विषयाचा त्याग सांगितला. राग द्वेषो युद्धश्च. राग आणि द्वेष यांना पूर्ण युद्धश्चार नष्ट करा, निवृत्त करा. राग आणि द्वेष, राग मग आता राग द्वेष उगाचच निर्माण होत काय? राग उगाच कुठे कसं काय राग निर्माण होईल? जे पाठीमागे जे शब्दस्पर्श सांगितलेत 5 विषय, तर त्या विषयाबद्दल राग निर्माण होऊ शकतो आणि त्या विषयाबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेष कधी निर्माण होतो आणि राग कधी निर्माण होतो? ज्या विषयाबद्दल माणसा तो विषय अनुकूल असला पाहिजे आणि त्या विषयाच्या ठिकाणी गुण असला पाहिजे. ज्या पदार्थाच्या, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी, ज्या पदार्थाच्या ठिकाणी गुण असतो त्या गुणामध्ये माणसाचा राग, नाम, आसक्ती तयार होते. रंजती ती राग हा माणसाला खिळून ठेवतो. तर मग ती राग कोणाच्याही विषयी होत नाही. तर ह्या आली पंचविषय पाठीमागचे सांगितलेले. तर ते पंचविषयामध्ये जो विषय आपल्याला अनुकूल असतो आणि त्या सगळे अनुकूल असले म्हणजे त्यावर आसक्ती होते अशातला भाग नाही. तर त्या अनुकूल विषयातही तो अत्यंत गुणात्मक असतो, आपल्याला अत्यंत प्रिय असतो. त्या काळात तिथे राग निर्माण होत असतो. म्हणून आत्ताच तुम्हाला सांगितलं. तर ते फक्त एक उपाधी रूपाने स्वीकारणे, कोणत्याही विषयाविषयी राग, नाम, आसक्ती निर्माण न होऊ देता पूर्णपणे निवृत्त करून टाकावी. तर म्हणतात राग. आणि द्वेष कोणाविषयी होत नाही. जिथं प्रतिकूलता असते, ज्यात दोषाचा जनक, त्या द्वेषाचा जनक असतो दोष आणि तो दोष असतो प्रतिकूलतेमध्ये. जे विषय प्रतिकूल असतात त्या प्रतिकूल विषयामध्ये दोष दर्शन होतं आणि दोष दर्शनाने माणसाचा द्वेष तयार होतो. आणि त्यामुळे द्वेष केला तरी ते चुकन आणि राग नाम आसक्ती केली तरी ते चुकन. त्यापेक्षा राग आणि द्वेष त्या विषयाला, एक तर पहिली गोष्ट त्या विषयाला त्याचा तिरस्कारही करू नको आणि त्याचा रागही करू नको. केवळ उपाधी म्हणून गरजेपुरतं असा त्याचा जर स्वीकार केला तर मग तुला ब्रह्मज्ञानाला ते सहकार्य होऊ शकतं.
आणि म्हणून हे राग आणि द्वेष याच्यामधला असणारा जो दुराग्रह आहे, आग्रह आहे, तो संपूर्ण निवृत्त करून टाक, नष्ट करून टाक. शुद्ध बुद्धीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी धैर्याने सर्व इंद्रियाचं, शरीराचं, वृत्तीचं, मन बुद्धीचं नियमन करून शब्दाधिक विषयांना, विरोधी शब्दाधिक विषयांना, विक्षेप करणाऱ्या शब्दाधिक विषयांचा त्याग करून राग आणि द्वेष पूर्ण वृत्तीतले निवृत्त करून आणि मग अजून काय करायचं आहे? विविक्त सेवी. विविक्त सेवी याचा अर्थ, विविक्त याचा अर्थ विजन. विजन याचा अर्थ जनरहित. विविक्त या शब्दाचे दोन अर्थ होतात. विविक्त म्हणजे जनरहित आणि विविक्त म्हणजे अत्यंत पवित्र. विविक्त म्हणजे एकांत. तर एकांत शब्दार्थ काय? विविक्त म्हणजे जनरहित, जनरहित म्हणजे एकांत, आणि एकांत म्हणजे अर्थ काय? एकस्य अंतः एकांतः. एकांत याचा अर्थ तो एकटाच बसला म्हणजे एकांत झाला असा त्याचा अर्थ होत नाही. एकटा बसला तरी सारी दुनिया धुंडळून येतो, असं एकटा बसला तरी सगळी दुनिया धुंडाळून येतो तो. तर असं काय? विषया हिंडे दारोदारी, घर बांधले डोंगरी, आणि विषया हिंडे दारू, मग एकटाच बसलाय कपरीत. तर एकाचा सुद्धा अंत, मी आहे याचा सुद्धा अंत, त्याला म्हणतात एकांत. मी आहे, मी हे करतो आहे, मी हे टाकतो आहे, मी ते करतो आहे. ज्या कालामध्ये त्या ठिकाणी एकटा असूनही कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा कुठंतरी मद निर्माण होतो आणि वृत्तीने जर तो ते चिंतन करू लागला तर त्याला एकांत म्हणत नाहीत. मग वृत्तीने या सर्वाचा त्याग करून ज्या कालात एकाग्र वृत्ती होते, आत्माकार एकाग्र वृत्ती होण्यासारखी जी परिस्थिती असते त्याला म्हणतात एकाचाही अंत. जो स्वतः आहे तो एकटासुद्धा तिथं, नाही तर मग एकटा असूनही विषयाशी रमण होऊ शकतो तो, मानसिक विषयाशी, पण त्याचासुद्धा त्या ठिकाणी अंत. म्हणून जनरहित आणि अत्यंत पवित्र दोन शब्द असतात त्याचे. अत्यंत पावित्र्य आणि विजन जनरहित, याप्रमाणे स्वाभाविक, असं जे स्वाभाविक क्षेत्र असतं अशा ठिकाणी ध्यान करण्याकरता बसायला सांगितलं आहे. म्हणजे तर काय सांगितलं आहे? स्थान महत्त्व सांगितलं आहे. वर सांगितलं बुद्धीचं वैशिष्ट्य, दुसरं सांगितलं धृतीचं वैशिष्ट्य, तिसरं सांगितलं त्यागाचं वैशिष्ट्य, चौथं सांगितलं विकार त्यागाचं वैशिष्ट्य, पाचवं सांगितलं स्थान वैशिष्ट्य. ध्यान करण्याकरता, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता हे यात जर प्रयत्न असेल तर ते होत नाही. मग तो स्वभाव, बुद्धी शुद्ध झाली ती स्वभाव होऊन गेला पाहिजे, त्याचा तो स्वभाव झाला पाहिजे. इंद्रियांचं नियमन आणि धैर्याने आत्मकार वृत्तीचा स्वभाव झाला पाहिजे, स्वाभाविक. विषयाचा त्याग, पंचविषयाचा त्याग, त्या त्यागाच्याच भानगडी जर पडलं तर पुढचं राहिलं. प्रवासाला निघाला आणि कुत्र्याला दगड हानीत बसला, याला दगड हाण त्याला दगड हाण, तर प्रवास राहिला. मग कुत्र्याच्या दगड हाणण्यातच जाईल ना त्याचा तो. ते कुत्र्याला दगड आणायचं बंद कर पहिलं. ते असं आहे. विषयाचा त्याग हे वृत्तीतून मी विषयाचा त्याग केला. बऱ्याच वेळा माणसं त्याग दाखवतात. हे जे ढोंगी माणसं असतात ना, जे त्यागी असतात, काही विषयाचे भोगी असतात, काही विषयाचे भोगी असतात आणि काही विषयाचे त्यागी असतात आणि काही त्यागाचे भोगी असतात. ते विषयाची भोगी परवडली, पण जे त्यागाचे भोगी असतात ते फार वाईट असतात. जे त्यागाचा भोग घेतात, आम फार त्यागी, आम फार त्यागी, आम फार अरे पण वृत्ती काहींच्या वृत्तीला विषय हा विषय असतो आणि याच्या वृत्तीला त्यागाचा विषय असतो. म्हणजे त्यागाचाच भोग झाला. म्हणजे काहींना विषयाचा भोग असतो आणि काहींना त्यागाचा भोग असतो. तो त्यागाचा भोग सात्विक भोग असतो आणि तो त्यागाचा सात्विक भोग तो काही केलेला जात नाही तो माणसाचा. जसा ज्ञानाचा अहंकार तो गोड असतो, तो जात नाही, तसा त्यागाचा भोग हा फार वाईट असतो. त्याचं कारण काय असतं? एक दिवस जे विषय असतात त्या विषयामध्ये एखादी भोग्य तरी नासतं.
भोगता तरी विटतो किंवा भोग्य तरी नासत. ज्या विषयांचे भोग घ्यायचे ते विषयाला देशमर्यादा असते, कालमर्यादा असते. देशाने कालाने ते दूषित होतात, म्हातारे होतात, नाचतात. ते नाचतात, एक दिवस नाचणार ना ते. आणि भोगत्याला पण एक दिवस कंटाळा येईल ना, त्याला पण विटेल. म्हणजे भोगही विटतात आणि भोगताही विटतो. हे झालं का नाही. पण त्यागामध्ये ना भोगता विटत ना भोग्य पदार्थ नाही, त्याला विटायचं कामच नाही. आणि भोगत्याला काही त्रासच नाही, बसल्या बसल्यात फक्त मी त्यागी आहे एवढंच म्हणायचं ना त्याला. त्यामुळे ते मृत्यून जाणं जरा जड जातं ते. आणि त्यामुळे असे काही विषयाचे भोगी आणि काही त्यागाचे भोगी आणि काही ढोंगी भोगी असतात. ते ढोंगी त्यागी असतात. ते मोकरच त्याग. माईक पुढे गेला, व्यासपीठावर गेला का अशा मोठमोठ्या गप्पा. आता काय केलं का ते काही माणसं असे महाभाग पाहिलेत मी. तिथे व्यासपीठावर गेलं का शालच फेकून द्यायचे, ते हारच फेकून द्यायचा. आम्ही हारच घालीत नाहीत, आम्ही शालच 500 किलोमीटर काय झक मारायला आला काय. मग तो जर एवढा त्यागी आहे तर 500 किलोमीटर प्रवास का केलास. व्यासपीठावरती का गेलास. व्यासपीठावर जाणं हा भोगीच असतो. 500 किलोमीटर जाणं हा भोगीच असतो. आणि व्यवहार, शाल आणि हार हा भोग नाही, त्या समोरच्या माणसाच्या भावना असतात. आणि ज्याला याचा त्याग करायचा तो त्याने पहिला व्यासपीठाचा त्याग करायचा. आणि व्यासपीठावर जर गेला तर तिथल्या रंगमंचाचे सगळे व्यवहार त्यांनी पाळले पाहिजे. सगळे रंगमंचात कुठंतरी एखादं चरण घ्यायचं. भाळ नाही काय, माळ घालू नाही, गळान बुक्का लावू नाही, भाळा आईचं गाढ होते मोक्का तेवढंच चरण घ्यायचं आणि उड्या मारायचं. आणि इथं काय गोपीचंद्र तुळशीच्या माळानं हार मिरवी ते गळायचं काय करशील. वक्त्या अधिमान गंधा अक्षदा पूजन श्रोता येते झाला जाण तरी त्या नाही प्रमाण. तिथं काय करायचं, त्याचं काय करशील तो. म्हणजे अरे इतका जर त्यागी आहे, तुझ्या 4 भिंतीच्या आत भजन घेऊन विना घेऊन भजन कर ना. तू ज्या अर्थी 500 किलोमीटर जातो, 200 किलोमीटर जातो, त्या व्यासपीठावर जातो, लोकांच्या टाळ्या घेतो आणि तुला हरसलं काय तो थोबाडाला टोचतो काय. या आईचा ढोंगी तुझ्या काय ह्याला ढोंग करतो उगाच विनाकारण. तर असे ढोंगी फार आहेत माणसं, फार ढोंगी आहेत. पोत्याने पैसा गोळा करायचा आणि व्यासपीठावर कीर्तन पैसे घ्यायला शिवाय द्यायच्या. हे कोणत्या कोशात बसतं हेच काय मला कळत नाही. पण तो असा विषय, याला ढोंगी त्यागी म्हणतात. तो पहिली एक वाक्य जाऊ दे संपवून टाकू. एक वाक्य लक्षात ठेवा सगळेजण. त्याग जेव्हा तोंडात येतो तेव्हा तो त्यागच नसतो. जेव्हा त्याग तुम्ही शब्दात बोलला तो त्यागच नसतो. प्रेम गोष्ट शब्दात आली, सेवा गोष्ट शब्दात आली, त्या गोष्ट शब्दात आली का ती नाचली, ती सेवाच राहत नाही. मी सेवा करतो असं शब्दात आलं की मी तुमची फार सेवा करतो, समजा सेवाच राहत नाही. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, त्यांनी शब्द उच्चारला का ते प्रेम संपलंच, ते प्रेमच नाही राहत. ते प्रेम सेवा हे कृतीतून समजून द्यावं लागतं, कृतीतून दिसतं ते. प्रेम सेवा ही तशी गोष्ट, त्याग ही गोष्ट, वैराग्य ही गोष्ट त्या कृतीतून प्रतीत व्हावी लागते. आणि त्याग आणि वैराग्य हे त्रयस्थ माणसाने सिद्ध करावं लागतं. हा त्यागी आहे किंवा हा भोगी आहे ह्या गोष्टी. आणि म्हणून जे विविक्त सेवी आपण जे म्हणतो, एकांत सेवन करणं, सगळ्याचा त्याग करणं, पवित्र एकांतवास, याचा अर्थ ज्ञानाचा एकांतता हा उपयुक्त आहे. पण त्यापेक्षा वृत्तीचा एकांत, वृत्तीमध्ये किती विषय आहेत, सर्व विषयाचा त्याग करून वृत्तीची आत्माकार एकाग्रता होणं, याला खरं म्हणतात विविक्त सेवी. लघवासी, लघु आशी म्हणजे आशनात, काय धातू कसे ते आशनाती म्हणजे खाणे. आणि किती खायचं ते काय नाही, सकाळी 1.5 किलो खायचं नाश्ता म्हणून, दुपारी 2.5 किलो खायचं आणि संध्याकाळी 3.5 किलो खायचं. आणि काय सांगायचं, लघवासी, आम्ही फार अल्प आहारी आहेत. अरे वा, अल्प आहारी. काय माणसाला अल्प आहारी असते असं आहे. सकाळीच उठले का कोरा चहा पितात, त्याच्यानंतर नाश्ता खातात, त्याच्यानंतर परत चहा पितात, 10 वाजता पुन्हा ज्यूस घेतात
11, 11:30, 12, 12 वाजता पुन्हा जेवण करतात, पुन्हा 4 वाजता नाश्ता करतात, पुन्हा 5-6 वाजता काहीतरी ज्यूस घेतात आणि पुन्हा संध्याकाळी जेवण करतात आणि ते म्हणते माझं डाएट चाललं आहे. कुणीकडे चाललं आहे डाएट तुझं? डाएट कुणीकडे चाललं? का खातो आणि कशाकरता खातो? आणि हे शिकलेली माणसं तर निवड आता काय त्यांची काय मेंदूत काय घुसले मला काही कळायलाच तयार नाही. ते इतके वाईट पदार्थ करून खातात. कोण हे त्याच्यात घालायचं, ते त्याच्यात घालायचं, ते त्याच्यात घालायचं आणि काहीतरी त्याला नाव द्यायचं, त्याची रेसिपी म्हणायची. अरे का खात आहे? काही खाल्लं तर ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मळूची होणी ठाके आहे का? काय शरीर झाली या पैठण मळूची होणी ठाके. काहीही झालं तर ती इथपर्यंतच असतं. याच्या खाली सगळ्याला सारखं समानच असतं. त्याचं काय कोणताच अर्थ नसतो. मग नेहमी सांगतो 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जे पिकतं ते माणसाने खायचं आणि जे आपण प्राकृतिक जितकं ज्या माणसाला खाता येतं तिने तेवढं खायचं. जे शहाणे असतं त्यांनी प्राकृतिक खा आणि जे महामूर्ख ते करा कशातही काय घाला आणि काहीही करा. का खातो इडली? आपल्या प्रकृतीलाच नाही त्या गोष्टी का खायची? बघ इडलीमध्ये काय आहे त्या तीच तुम्हाला सांगितलं सडू घालायचं आणि 3 दिवसांनी खायचं. ते डोसा बिसा ती आता डोसा म्हणजे काय डाळीचंच असेल ना. इडली म्हणजे काय तांदळ भात करून खाय ना चांगल्यापैकी. उत्तम प्रकारचा भात करावं, त्यात दूध घालावं, तूप घालावं, साखर घालावं. आता जे परिणाम भाताचे ते इडलीचे तेच परिणाम कदाचित ते वाईट पण असू शकतात ना. एवढे कुटाणे करायचे. मग त्या जिबी शेंटात विसरू नाही जाते. पायाला घास खाल्ला का ते दुसरं म्हणते त्याला काहीतरी तोंडी लाव. नुसतं इडली खायवर तुम्ही काय होते ते? मी ते खातच नाही. मी फक्त पाहतो दिसायला गोलगड. मग ते इडलीच खायचं, चांगला भात करावं, वाटीत घालावं, चांगला सोपायचा असं खाली मूठ टाकली का मग इडलीचे म्हणायचे आपली. त्याला काय लघु असे म्हणजे जे अन्न खायचं ते परिमित असलं पाहिजे, हितकार्य असलं पाहिजे, पाचक असलं पाहिजे आणि पवित्र असलं पाहिजे. ही गोष्ट सर्वांना सारखं अन्न चालत नाही. बालांना वेगळं, तरुणांना वेगळं, त्याच्या उतारवयातलं वेगळं आणि अजूनही म्हातारपणाचं वेगळं. प्रत्येकाकरता वेगळं. जशी ज्याची पचनक्रिया असते तसं तसं त्याचं अन्न असतं. हा जसा स्तर असतो तसं परमार्थ करणाऱ्या माणसाचं अन्न वेगळं असतं. शेतकरी माणसाचं वेगळं असतं, इतर माणसाचं वेगळं, परमार्थ करणाऱ्या माणसाचं वेगळं. काय तिखट, काय माती, काय दगडं, काय चिंतन करशील? कसं काय पुस्तक हातात घेशील? त्याकरता शरीर नेहमी हलकं ठेवावं लागतं, कमी खावं लागतं, तर तो ध्यान करू शकतो, जप करू शकतो, काही 4-2चे ओळी वाचू शकतो, काही लिहू शकतो. जर त्याने शेतकरी खातात तेवढं जर खाल्लं तर डोळे धुंदीवून पडला खाली. तो शेतकरी त्याला तेवढं खावं लागतं कारण त्यांनी खाल्लं का त्याला काम जनावरासारखं काम करायचे, त्याला ते पचतं. असे 3-4 आंबे खाल्ले म्हणजे हिनी 4 आंबे खाल्ले, गेला दवाखान्यात, झालं. ज्ञानेश्वरी वाचायची राहिली, ध्यान करायचं राहिलं. ते तर लघु अशी. तर हे ह्याच्यातलं हे का आलं लघु अशी ते? तर हे ह्या सर्व प्रक्रियामध्ये अत्यंत उपयुक्त आहे, गरजेचं आहे. आयुष सत्बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना असे रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिय ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे आपल्याकरता. खाण्याचंही आपल्याला सांगावं लागतं. किती वाईट गोष्ट आहे सर. ध्यान भगवंताला त्याच्याकरता श्लोक लिहावले, बाबा हो असं असं खा, असं असं खा आणि असं असं खाऊ नका. हां, मग ते सगळं असं युक्त आहार विहार सांगितलं बरोबर. नियम इंद्रियाशी सार. तर लघ्वासी यत्वा काय मानस. तर यत वाक म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर आणि मानस म्हणजे मन. हे सगळे जे आहेत हे मग काय आहे? हे सगळे याला काय करायचं असतं ते याचं नियमन करत असताना म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक हे कायिक वाचिक आणि मानसिक याचं काय करावं लागतं? तर याचं नियमन करायचं. पण नियमन करायचं तर काय करायचं? हे जसं जसं एखादा पशु असतो, जसं वश करून घेतलं जातं
तसे हे काया वाचा मन हे सगळे असे वश करून घेतल्यासारखे ते आपल्या असे स्वाधीन ठेवलं पाहिजे. काया वाचा मन हे सर्व शरीर वश करून घेतलेला आणि थोडक्यात हे सगळं एकत्र काय त्याचं थोडक्यात संयमन केल्यासारखं म्हणजे आपल्या स्वाधीन ठेवणं, वश करून घेतलेले असे ते काय वाक याला म्हणजे येत वाक काय मानस हा. आणि मग पुढे वैराग्यम. वैराग्य याचा अर्थ आत्ता सांगितलं तुम्हाला, विरक्ती. वैराग्याचा तर विषयाचा त्याग नाही. विषयाचा त्याग तर कोणी विषयाचा त्याग याचा अर्थ काय होतो? विषयाचा त्याग प्रसंगाने, देशाने, कालाने, वयाने आणि अभावाने आपोआप त्याग होतो. त्याचा आपोआप त्याग होतो. तुम्ही आता अजून श्रावण महिन्यात म्हणे मला आंबे खायचे, आंबे आहेत का आता? मग का आंबेच नसतात? तुम्ही आंबे खायचं पण बंद केलं. आता आंबे नाही तर खातो काय? कालाने त्याग झाला ना त्याचा. मग देशाने आता तुम्ही काय देशात जर गेले तिथं काही पदार्थ मिळतच नाही. कालाने त्याग होतो, देशाने त्याग होतो, काय वयाने त्याग होतो. मग ते काय वैराग्य झालं का? ते नाही. तर विषयाच्या त्यागात वैराग्य नसतं, तर त्याच्या इच्छेचा त्याग. भोगाची जी इच्छा असते ते इच्छेचा त्याग त्याला म्हणतात वैराग्य. म्हणजे मानले भोग अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, जी त्यागाची इच्छा आहे त्याला म्हणतात आहिकेचे का परलोकेचे. भोग पायिक झाले इच्छेचे, परी भोगावे हे नृचे मना माझी. 13 ते मोठं वर्णन केले. वमिली अन्न लाळ न घोटे रसना का अंगण सोये आलिंगना प्रेताची या. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैशी न करविशी आजगराची तर वर्णन केलं आहे. खूप चांगलं. माझ्या चांगल्या पाठ्या सगळ्या वळते, पण आता कुठे त्या तोंडात त्या असं आहे. असं ते वैराग्य. तर असं ते वैराग्य थोडक्यात दुष्ट अदृष्ट जे दृष्ट पदार्थ असतात, आपल्या दृष्टीगोचर असणारे पदार्थ माणसं टाकू शकतात, पण अदृश्य पदार्थ ते काय टाकणार? ते मनामध्ये तर मानसिक भोग असू शकतात ना. म्हणजे अदृष्ट आहेत आणि जे दृष्ट आहेत. दुष्ट नाही, दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही दृष्ट अदृष्ट पदार्थाबद्दल कधीही भोगाची इच्छा उत्पन्न न होणं याला म्हणतात वैराग्य. थोडक्यात स्पृहेचा विराम, स्पृहा पूर्ण विरामाला पावली, इच्छाच उत्पन्न होणं, असं वैराग्य समुपाश्रित अशा वैराग्याचा आश्रय घेऊन आणि एवढं सगळं आश्रय घेऊन मग अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य. तर हा सगळा परिग्रह आहे अहंकार. तर अहंकार असतो, तो अहंकार कुठे होतो का? तो नाही. अहंकार कुठून? विषयापासून होतो. अहम म्हणजे मी भोगणार आहे. जडाच्या ठिकाणी अहम जोडला जातो, इंद्रियाच्या ठिकाणी अहम जोडला जातो, भोगात अहम जोडला जातो, भोगत्यात अहम जोडला जातो. अहम बुद्धी अहंकार बुद्धी कुठं जोडल्या जाईल याचा काही भरोसा नसतो. आणि म्हणून आपण म्हणतो ते आधी अहम आणि नंतर ममत्व जिथं असतं मग तिथं अहंत्व येतच असतं. तर असा जो अहंकार असतो, अहंकाराचं खूप वेळा सांगितलं आहे, त्याच्यावर त्याची लक्षणं विक्षणं खूप बऱ्याच वेळा वर्णन केलेलं आहे. तर अहंकार थोड्या मी अशी बुद्धी होणं, मग त्या भोगत्याच्या रूपाने होईल, भोगाच्या रूपाने होईल, कोणत्या रूपाने? ममत्व रूपाने होईल. अशी ती अहंकार बल दर्प काम क्रोध आणि परिग्रह किती आहेत? हे 6 आहेत. अहंकार नेहमी अस्मिता निर्माण करतो. अहंकार नेहमी अस्मिता निर्माण करतो. अहंकार म्हणजे एक प्रकारचा 7-12 तयार करतो. अहंकार कोणत्याही विषयाच्या ठिकाणी
आपली आसक्ती, अस्मिता, अस्तित्व, त्याचं अहंकार म्हणजे अस्तित्व. अहंकार अस्तित्व निर्माण करतो. बल हे माणसाला नेहमी क्रियाप्रणव बनवतं. बल हे माणसाला सक्रिय बनवतं, माणसाला क्रियात्मक बनवतं. माणसाला निर्बल मनुष्य कधीही क्रियाप्रवण होत नाही. बल कोणता असेल ते शारीरिक बल असेल, मानसिक बल असेल, बौद्धिक बल असेल, शक्ती संपत्तिक बल असेल, तर हे बल कोणतंही जे बल असतं ते माणसाला क्रियाप्रणव बनवतं, क्रिया करायला लागतं. अधिक बल झालं, पण अधिक बुद्धी झाली लागलं काहीतरी करायला. शरीरात अधिक बल झालं की लागला काहीतरी उतळ येईल ना, त्याला काहीतरी करेल ना तो. म्हणून जे बल असतं ते माणसाला येन केन प्रकरणे क्रियाप्रणव बनवतं, त्याला क्रिया करायला भाग पाडतं. ते बल त्याला ते क्रिया पाडायला भाग पाडतं. मग असं जे बल असतं ते क्रिया करणारं जे क्रियाप्रणव जे असतं ते बल. आणि दर्प हा माणसाला तिरस्कार करायला लावतो. दर्प हा माणसाला तिरस्कार करायला लावतो. आणि का? दर्प हा नेहमी हर्षात जन्माला येतो. दर्प तसा जन्माला येत नाही. हर्षातून मद तयार होतो आणि मदातून तिरस्कार तयार होतो. आणि ते तिरस्कार तयार होतो म्हणजे त्याचा अर्थ तो दर्प तयार होतो. त्याची घमेंड तयार झाली की तो कोणाच तरी तिरस्कार करतो. आणि तिरस्कार करतो, तिरस्काराचं नियत कारण असतं मद, आणि मदाचं नियत कारण असतं हर्ष. दुःखात माणसाला कधी दुःखी झाला असेल तो, तर दुःखी माणसाला कधीही मद निर्माण होत नाही. तो हर्षात मद निर्माण होत असतो आणि मदामध्ये तिरस्कार निर्माण होतो. म्हणजे पहिला हर्ष होतो, हर्षात मद निर्माण होतो, मदात तिरस्कार निर्माण होतो. आणि तिरस्कार निर्माण झाला म्हणजे त्याचा अर्थ त्याला घमेंड म्हणतात. आपल्यात त्याला घमेंड म्हणतात, त्याला गर्व म्हणतात. असा तो दर्प असतो, त्याला म्हणतात दर्प. आणि मग तो दर्प काय करतो? नेहमी दर्प एक गोष्ट करतो, नेहमी तो धर्माचं अतिक्रमण करतो, नियमाचं अतिक्रमण करतो. ज्या वेळी दर्प होतो त्यावेळी मनुष्य मर्यादेचं म्हणा, धर्माचं म्हणा, शास्त्राचं म्हणा, कोणत्याही मर्यादेचं अतिक्रमण करणं हे त्याचं मुख्य काम असतं. कोणाचं? दर्पाचं. दर्प हा नेहमी अतिक्रमण करायला होतो. धर्माचं अतिक्रम करेल, कडू व्यतिक्रम करेल. मग त्याला म्हणतात, त्याला अतिरेकी म्हणतो ना आपण. ते अतिरेक अधिक करणं, ते का? हर्षाच्या भरामध्ये, दर्पाच्या भरामध्ये असा असतो तो दर्प. काम हे माणसाला लाचार बनवतं. काम हे माणसाला अवनत बनवतं. काम हे माणसाला गुलाम बनवतं. कोणताही असो ते काम. इदम स्यात् इति कामशब्दितः. काम तुम्हाला कोणताही असू द्या, चांगला असू द्या, वाईट. ग्रंथ वाचायचा. ग्रंथ ही गोष्ट फार चांगली, वाचन हे पण चांगलं आहे, पण त्याला ते उठायलाच लावीन. देव ग्रंथ उचकायलाच लावीन. वाच. विसरलं का? कर पाठ. इच्छा आहे ना, निर्माण जाईल ना, कर वाच. मग तो काम त्या माणसाला ते काय करायला लावीन ही गोष्ट कुठून? अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जीव आहेत ते जीव सर्व कामान्वित आहेत. आणि त्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काहीतरी अपेक्षा आहे. अपेक्षा हे कामाचं मूर्तरूप असतं. अपेक्षा हे कामाचं मूर्तरूप असतं. आणि म्हणून काम माणसाला नेहमी अवनत बनवतो, त्याला काय म्हणतो? गुलाम बनवतो, लाचार बनवतो. माणसाला इच्छा झाल्यानंतर ती इच्छा त्याला काहीही करायला लावते. अजय दे. आमचे गुरु महाराज, गुरु रे भाऊ सांगायचे, त्यांचे म्हणजे गुरु महाराज सारखे होते. नामदेवबा म्हणून होते ते काय ते नामदेवबा होते. तर त्यांना भजे खायची फार इच्छा होती. ते कुठून एक कार्यक्रम आले का त्यांचं एक कुटुंब होता. जसं आता आपण एखाद्या तुमचा परिचय असं तुमच्या घरी आले होते, मी तुम्हाला म्हणलं मला भजे खायचे, तुम्ही नाही म्हणणार का? जुन्या काय हे करणार का नाही? आता तो जुना का आला होता तो? ते म्हणे आम्ही एकदा कार्यक्रमाला आलो म्हणले, आम्ही लहान होतो. ते नामदेवबा ते म्हणले, हे बाई म्हणले, हे ठकूट ग म्हणले, मला ते भजे खायचेत म्हणले. ते म्हणे, बाबा तुम्ही परत दिवशीच खाल्ली होती, मला खायचेत म्हणे.
आणि तुम्ही डाळी डाळ दळायला सुरुवात केली, डाळ दळली. मग ती म्हणे तेलच नाही. ती माणूस गेला आणि त्या दुकानदाराला उठवलं. किती वाजता? 12 वाजता कार्यक्रम सुरू झाला. त्या दुकानदाराला उठवलं. ते तेल घेऊन आला. हिनं डाळ दळली. ते झालं सगळं. त्यात चुली झालं. सरपण कुठे? ते भिजलं म्हणजे सरपण सगळं. आणि मग आता काय करा? त्या वरच्या सपराच्या काड्या मोड्या हातल्या, काड्या मोड्या, आणि ते पेटवलं. ते मग ते पेटवलं, हे सगळं झालं. आणि तोवर पहाटे 4 वाजली होती. कोणी करायला लावलं हे सगळं? इच्छा आहे. मग ते काय काम हे माणसाला लाचार बनवतं. माणसाला ज्याला एखाद्या विषयाची तीव्र इच्छा झाली, खायची, कोणती खायची म्हणा, भोगायची म्हणा, कशाची म्हणा, हे कीर्तनकार माणसं हे पैशाचे लाचार झाले. काय काय करतात ही माणसं? व्यासपीठावर जाऊन नाही त्याची कशी स्तुती करतात. ज्या माणसाची स्तुती करू नये, ज्याचं अन्न खाऊ नये, ज्याच्या घरी पण जाऊ नये, अशा माणसाच्या घरी जाऊन तिची लाचारी करतात, गुलामगिरी करतात माणसं. ते का करतात? ते लाचार बनले. कामाने इच्छेने लाचार बनले ना. पैशाची मग काही माणसाला मानाची अपेक्षा आहे, काही माणसाला पैशाची अपेक्षा आहे, काही प्रतिष्ठेत. मग तो जातो कुठं? कामाची व्याप्ती म्हणजे ते तुम्ही रामायण वाचा, तुळशी रामायण, तुम्हाला कळेल कामाची व्याप्ती. आणि काम कशात आहे? झाडात कामी, पशुत कामी, पक्षात कामी. ज्या कालामध्ये काम जागृत झाला त्या कालामध्ये ते सगळे झाडं, आता ते लई वाईट वर्णन केले. झाडं ह्या सगळ्या झाडामध्ये नरमादे असतात. ते झाडं सगळे एकमेकांमध्ये पळायला लागली, पशुपक्षी सगळे. इतका काम उत्तेजक झाला होता त्या कालामध्ये. मग त्या काळात भगवान शंकर 3रा डोळा उघडला. कामदेवाला, आणि कामदेवानी बाण मारली ना, सगळी सृष्टी काममय झाली होती. इतका वेग आला होता. ते भगवान शंकर 3रा डोळा उघडला आणि त्याला जळूनच टाकलं कामाला. त्याला काय दुसरं नाव काय त्याला? काय मंगल? हां, मनमत आहे ते. कंदर्प, मनमत असं नाव आहे त्याचं. आणि भगवान कृष्णाचा मुलगा तो सांब, मदन असं तर मदन, ते मदन. तो इतकी सृष्टी काममय झाली होती. भगवंताने 3रा डोळा उघडला आणि त्याला जाळून टाकलं. आणि जाळून टाकलेला तू आपल्याला फार नाकीनं आणली तिने. हे जाळून टाकलेला हे त्याचं राख करून टाकली. राख आपली एवढा सतायला लागली. ते जर मूर्तिमंत असतात त्यांनी काय काय केलं असतं. आणि त्यांनी कोणाला सतवलं नाही. समजा काम माणसाला अवनत बनवतो. क्रोध हा माणसाला जसा आवा पेटतो, क्रोध निर्माण झाला का तो पहिलं स्वतः आपलं अंतःकरण जाळतो, आपल्याला संतप्त करतो आणि आपलाच ऱ्हास करतो पहिला. जसं आपण एखाद्याला विस्तू घेऊन फेकून मारायचं जर ठरलं, आधी विस्तू घेतो, आपला हात भाजन का नाही आधी. मग तसं क्रोध निर्माण झाला का पहिली गोष्ट आपलं इथून आतून जळायला, हवा पेटल्यासारखा आतून. म्हणजे क्रोध हा दाहक असतो. म्हणजे प्रथम ज्याला क्रोध निर्माण झाला त्याचा दाहत करतो. पण समोरची व्यक्ती आहे, क्रोध निर्माण झाला आणि समोरच्या व्यक्तीचं कल्याण झालं असं थोडंसं करते ती, त्याचा विनाशच ठरलेला असतो. क्रोध हा नेहमी दाहक असतो. आणि परिग्रह काय करतो? परिग्रह हा माणसाला भगवंतापासून विमुख करतो, परमार्थापासून विमुख करतो, साधनेपासून विमुख करतो. मग परिग्रह 2 प्रकारचे, आंतरपरिग्रह आणि बाह्य परिग्रह. आंतरपरिग्रह हा अहंकार, बल, दर्प. काम शब्दाचा अर्थ आहे काम, क्रोध, लोभ, विद्वेष, मत्सर सगळे. हा सगळा आंतरपरिग्रह आहे. हा परिग्रह भगवंतापासून आपल्याला विमुख करतो. अभ्यासापासून, साधनेपासून, सन्मार्गापासून कोणताही परिग्रह झाला तर तो आपल्याला सन्मार्गातून, परमार्थातून, साधनेतून असा विमुख करतो आपल्याला. आणि बाह्य परिग्रह काय म्हणतो? घरदार, पती पुत्र हे जुमलेबाज, हा परिग्रहच असतो. तो परिग्रह उपाधीचा असते. ती उपाधीसुद्धा साधनेतून दूरच करते ना. परिग्रह हा माणसाला काय करतो? विमुख करतो. परिग्रह हा दोन्ही प्रकारचा परिग्रह हा माणसाला विमुख करतो. म्हणून अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध हा परिग्रह आहे.
हा आंतरपरिग्रह आहे. तर या सर्व परिग्रहाला विमुच्य, त्या सर्वाचा त्याग करून, असा सर्वाचा त्याग करून मग काय, निर्ममहा, असा ममता रहित झाला आणि मग नित्यम ध्यानयोगपरहा, मग ध्यान करायचे पण कधीमधी केलं, आधीमधीन कधीमधी, असं जेवायला आधीन झोपायला सगळ्याच्या मधी, आणि ध्यान कधीमधी, तसलं प्रकार नाही. ते नित्यम, कोणते नित्य नियम नामी, आणि ते प्राणी दुर्लभ. नित्य नियम, नामी याचा नामस्मरणात, नामी याचा अर्थ नित्य नियम, नित्य जे आहे त्या सर्वामध्ये. मग ध्यानामध्ये आता आपण स्नान जसं नित्य करतो, स्नान नित्य करतो, पूजा नित्य करतो, जप नित्य करतो, वाचन नित्य करतो, तसं ध्यान ही प्रक्रिया नित्य करण्याची असते. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, माणसाला परमार्थात बदलायचा असेल तर ध्यानाशिवाय मनुष्य बदलत नाही. ग्रंथ किती पाठ केले तरी त्याच्या वृत्तीत बदल होत नाही, त्याला विषयामध्ये समाजामध्ये निरसता येत नाही. ध्यान माणसाला परिपूर्ण बदलून टाकतं. ध्यान हे माणसाला जसं संपूर्ण विषयातून बाजूला करतं, तसं ध्यान हे माणसाला उदास बनवतं. ध्यान माणसाला स्वतःचं स्वरूप समजून देतं ध्यान, आणि म्हणून ध्यान ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. लक्षात आठवा, ध्यान करणं म्हणजे जप करणं नाही. ध्यान करता करता जप करणं आहे, तो ध्यानातला जप होईल. जपातले प्रकार आहेत, आपण जसं पाहतो त्याला म्हणतो काय, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरीन धरून श्रीहरी जपे सदा. हृदयामध्ये आपण नाम उच्चार जर केला तर त्याला म्हणतो काय, आंतरिक जप झाला मौन धारण करून. तर ध्यान करणं म्हणजे जप नाही. ध्यान करणं म्हणजे वृत्तीचा निग्रह पण नाही. वृत्तीचा निग्रह केला तरी ते ध्यान नसत, वृत्तीचा आग्रह केला तरी ते ध्यान नसत. मग आत्माकार वृत्ती ज्या काळात आत्माकार वृत्तीचं ध्यान करायचं असतं त्याला योग असं म्हणतात. मग तो जो योग असतो, ते ध्यान जे असतं, त्या ध्यानामध्ये एक ठराविक प्रक्रिया असते. मग प्रक्रिया करत असताना काय करावं लागतं, तुम्ही वृत्तीचं अतिनियमन केलं, त्या आग्रहामध्ये त्या काळात तिला अत्यंत वेग येतो. आणि म्हणून ध्यानामध्ये सरळ सहज आत्माकार वृत्तीची आवृत्ती करणं, आत्माकार वृत्तीची आवृत्ती, जसं तुम्हाला घटाकार वृत्ती झाली तर त्या घटाकार वृत्तीची आवृत्ती करायची गरज नसते. इथं घटाचं ज्ञान झालं, घटाचं ज्ञान झालं, विषय संपला. तर आत्म्याचं तसं नसतं, आत्म्याला आकार नसतो आणि आत्मा आपल्या वृत्तीचा विषय लगेच होत नाही. वृत्तीत अनंत प्रकारचे दोष असतात. आणि म्हणून बुद्धी जाणे न जाणे तो परमात्मा मीच असे, बुद्धी तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, बुद्धी जाणे तर विशुद्ध बुद्धी जाणे असे, विशेषण रूपाने न जाणे, विकार बुद्धी न जाणे वगैरे वगैरे. तिथं त्या विचारसागर सांगत असताना भरपूर सांगितलं आहे त्याच्यामध्ये. तर असं ध्यान करत असताना इथलं ध्यान कोणतं सांगितलं, ते म्हणजे तुम्हाला सगुण मूर्तीचं ध्यान नाही. इथलं हे सगुण मूर्तीचं नाही, नामस्मरणाचं नाही, कोणत्या आकाराचं नाही, ओंकाराचं नाही. तर हे ध्यान आहे आत्माकार वृत्तीची आवृत्ती करणं, ते आहे ध्यान. आणि ते नित्य ध्यान आहे. आणि व्यवहाराकरता माणसाला आरोग्याकरता ध्यान हे माणसाला काय म्हणतो, माणसाला आरोग्याकरता ध्यान उपयुक्तच असतं. आरोग्याकरता उपयुक्त आहे, वृत्तीच्या स्थिरतेकरता उपयुक्त आहे, आणि एकूण सर्व समाजापासून दूर करण्याकरता सुद्धा ध्यान फार उपयुक्त आहे. म्हणून थोडं पण ध्यान नित्याने केलं पाहिजे. म्हणून ध्यान ही प्रक्रिया फार गरजेची असते. माणसाच्या बुद्धीत शक्ती येणं, त्याला ऊर्जा तयार होणं किंवा उत्साह तयार होणं, ध्यान सगळ्या गोष्टी करतं. पण शक्यतो माणसं ध्यानाकडे वळत नाहीत. असं आहे आपल्याला. नाही, ध्यान काय नाही, त्याला सिद्धासनात बसायला पाहिजे. सिद्धासन बसायचं म्हणजे काय, शिवणीजवळ टाच लावायची डावी आणि वरची टाच अशी वर ठेवायची. ध्यान करत असताना प्रक्रिया दोन प्रकारची असते. ह्या मुद्रेत बसूनही ध्यान होतं, ह्या मुद्रेत बसूनही ध्यान होतं. आणि ध्यान करत असताना
सरळ साधे सोपं सरळ बसावं एवढा त्याचा अर्थ असतो. ध्यानाची प्रक्रिया योगाची प्रक्रिया कठीण क्लिष्ट सांगितलेली असते. पण या ध्यानामध्ये तुम्ही फार बसला वाकडं करून असं नाही चालत ना. मग असं आहे ध्यान करत असताना एकाग्र स्थिरता पाहिजे. नाही तर मग ते काय तुम्हाला ते आता मग ते येतो काय माणूस कशाला सांगितलं ते काय माणसाचे एक माणूस होता तो दुर्गा सप्तशतीचा पाठ करीत होता आणि ते पाठ करायचे असं करायचं पाठ करायचं असं करायचं. ते एक महात्मे आली भले माणसं यास का पाठ करतो म्हणले. आता शांत बसून पाठ करा असं काय करतो. तेव्हा बाबा मग मला पाठच नाही होत. बरं नाही आता तसं प्रयत्न केलं पाठ. तेव्हा आता काय होतं पण तसं आता हलायचं बंद केलं म्हणे पण मला काही मजा येत नाही म्हणे. तू मग कर म्हणजे डोक्यावर वाढून का पाठ करणं म्हणे करतो. म्हणजे हे काय झालं ते ध्यानातली जी प्रक्रिया असते ती स्थिरता कशी राहील. शरीराची स्थिरता कशा कर ध्यान करताना ते वृत्तीच्या स्थिरतेकरता उपकृत आहे म्हणून याची स्थिरता. नाही तर मग तुमचा गुडघा ताटकाळा हे ताटकाळं डासानीत बसला इकडं खाजीत बसला माकडावनी मग ते नाही ना. मग त्याला देशकालाची गोष्ट कशाला सांगितली. तर ध्यानाची प्रक्रिया अशी आहे. तर ज्यावेळी ते भ्रुकुटीमध्ये वृत्ती स्थिर जर केली तर ते एक काम होतं. 3 प्रक्रिया भ्रुकुटीत वृत्ती स्थिर करण्यास सांगितलं आहे, ब्रह्मरंध्रात वृत्ती स्थिर करण्यास सांगितलं आहे आणि त्याच्यापेक्षा श्वासाबरोबर ज्यावेळी आपली वृत्ती आतमध्ये जाते तर त्या काळात त्या श्वासाबरोबर वृत्ती आत जर गेली तर ती बाहेर तुटते. प्रयोग करा तुम्ही. ज्यावेळी वृत्ती आत स्थिर होते त्यावेळी एकदम माणसाचा आनंदाचा स्फोट होतो आतमध्ये. आणि मग फक्त एकच काय होतं लघुवाक्यवृत्तीमध्ये शंकराचार्यांनी असं लिहिलं आहे ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान ब्रह्मपेक्षा काय आनंद दुसरा कोणता आहे. मग आत्माकार आनंदात तो राहतो पण मग तो बाहेर काय आले. तो मग बाहेर काय येतो त्याचं प्रारब्ध एवढं विचित्र त्याला खेचून आणतं बाहेर. खेचून आणतं बाहेर आणि त्याला ते भोग घ्यायला लावतं. तसं ध्यान करत असताना आपलं प्रारब्ध खूप प्रतिबंध करतं. त्यावेळी त्याला सारखं खेचित राहतं. मग देश काल पण हे सगळं अभ्यासेन कौंतेय. अभ्यासाने जगात अशक्य का आगा अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे किहिले की म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासाने सर्व काही प्राप्त होतं. ओले मूळ वेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी असं आहे. हां थांबतात हां हो श्वास आता श्वास त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं हो का बा घेसाड्याचा भाता झाल्यास का नाही श्वास करा त्याला तुम्ही सहज सोडा. ते मग बऱ्याच तो एखादं 2 मिनटं झाली ना मोठा असा श्वास घेताना ते त्याच्यावर सोडा. ते त्याला पाहिजे तेवढं बरोबर घेतं. ते पोट नाक आहे त्याला बरोबर घेतं. फक्त पोट हे उपाशी पोट हे असलं पाहिजे. पोटात अन्न जास्त असेल तर ध्यान करायला ते लागत नाही. ध्यान हे लागावं लागतं. तुमच्या प्रयत्नांनी नाही होत. मग तुम्ही प्रयत्नाने बसा आणि बसल्यानंतर ते ध्यान लागतं. आपल्याला कळतं आपलं ध्यान कधी लागतं. सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी उपाशापोटी. मग ध्यानाकरता ते सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात टेन्शन आहे. आता मला 1 तासानं जायचं 1 तासानं तसं नाही जमत. मग तर ते विचार थांबत नसतात. हां ते तुम्ही बरं विचारलं. ते विचार थांबवायचे प्रयत्न नाही करायचे. नाही ते काम होऊन जातं तुम्हाला. तुम्ही ज्यावेळी विचार थांबायचा प्रयत्न केला ते काम होतं मग तुम्हाला. तर ते काम नाही लागलं ती आले ते येऊ दे ते काय नाही. वाईट आले तरी येऊ दे आणि चांगले आलेला पकडू नको आणि वाईट आलेला लोटू नको. ते त्याच्या काही सेकंदात ते येतात आणि जातात. फक्त त्याच्याची आपण सहभागी न होता त्याच्या संबंधित न होता त्याचा प्रवाह असाही चालतो ना असाही चालतो. त्याचा जसा प्रवाह चालतो त्याचा चालवायचा. मग ते आपोआप शिथिल होतं ते. तर असं हे नित्य ध्यान योग परा आणि असं झालं. मग शांत मग तिथं शांत. तर शांत वृत्ती याचा अर्थ वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं किलमिश न राहणे असे शांतियुक्त. एक ध्यान करायला बसला मग शांत वृत्तीने बसला. असा झाडाखाली बसला मंदिरात दारात बसला. मग आता तुमच्यासारखा मगर साहेबासारखा माणूस आला तेव्हा बाबा बसलेत बुवा त्यांनी ठेवले आपले 50 रुपये तिथं गेला निघून. त्यांनी पहिले 50 रुपये. आपल्याला काय करायचं म्हणलं आपण काय पैशाला हात लावतो का म्हणला. नंतर आयला म्हणला कोणी तर कोणीतरी घेईनच ना म्हणला.
मग कोणी घेऊन त्याचा का उपयोग म्हणला. बरं कोणी एखाद्याने दारुडून घेतलं काय करा. मग त्यापेक्षा आपला ते पैसे घेतले आणि बाजारात जाऊन एखादं जर काही खाया प्यायला घेतलं एखाद्या गरीबाला दिलं तर त्याचा उपयोग होईल. पण म्हणलं खाऊन म्हणलं काही उद्या सकाळी ते संडास होईल त्याला. मग त्याचे कपडे जर घेतले आणि दिले त्याला तर गारठ्याचं त्याचं जरा बरं होईल म्हणला. ते जे चक्र सुरू झालं त्याचं शांतीचा भंगच ना तो. शांतीचा भंग झाला का नाही. मग शांतता कुठं राहिली त्याची ती. मग आता अशी गोष्ट आहे ते शांतीचा भंग माणसाचा कशाने होतो हे नाही. म्हणजे त्या शांतीमध्ये कोणत्याही प्रकारचं किलमिश न राहता. शांतीबद्दल आपण झालं आहे पाठीमागे 16व्या अध्यायामध्ये ते सुरुवातीला शांतीचं भरपूर वर्णन केलं. असं शांत हे सगळं झाल्यानंतर मग ब्रह्मभूयाय कल्पते. मग तो सच्चिदानंद परब्रह्म होण्याकरता योग्य होतो. एवढं सगळं भगवंतांनी अर्जुनाला एवढे सगळे साधनं सांगितलेत. एवढे साधनं ऐकून आपल्याला वाटतं बाबा बाबा हे आपल्याला होईल की नाही. हे फक्त माणसाकरता सांगितलेत ना आपल्याकरता सांगितलं हे काही नाही. यातली अर्धी निर्धी आपण रोज वापरतोय. आपल्याकडे हे सहजरित्या होत असेल आपल्याकडे ते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम मद्भक्तिं लभते पराम ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते नरः मद्भक्तिं लभते पराम ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सर्वभूते समः सर्वभूतेषु समः मद्भक्तिं लभते पराम. तर न शोचती असं नाही, न शोचती. शो मोठा म्हटला का मग ती दीर्घ होती. आपण न शोचती असं म्हणायचं. तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. आता वर असा ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्म प्राप्त करून घेण्याकरता तो समर्थ झाला. अशा व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं. आणि मग आता अशी ही ज्ञाननिष्ठाची पराकाष्ठा पाठीमागे सांगितली ती पराभक्ती सांगितलेली आहे. तर ते या ठिकाणी आता ते त्याचा उपसंहार करणार आहेत भगवान. तर ब्रह्मभूत याचा अर्थ काय आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे सर्व साधनं करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जो दृढनिश्चय होतो त्याला म्हणतात ब्रह्मभूत. भवभूत भूत याचा अर्थ भूतार्थवाचक आहे. ब्रह्मस्वरूप झालेला. आणि प्रसन्नात्मा प्रसन्नात्मा याचा अर्थ शमदमादी साधनाने संपूर्ण चित्ताची परिपूर्ण रूपाने शुद्धता पावलेला. त्यांनी याचा चित्त शुद्ध झालेला आहे. प्रसन्न काय प्रसन्न तो प्रसिद्धता. प्रसाद तो प्रसन्नता. काय प्रसन्न तो प्रसिद्धता. तर असं त्याला प्रसन्न थोडक्यामध्ये प्रसादाने गुरुकृपेने शास्त्रकृपेने श्रवण मनन निधिध्यासन शमाने दमाने सर्व हे साधनाने ज्याचं चित्त अत्यंत शुद्ध झालेलं आहे त्याला म्हणतात असा प्रसन्न आत्मा. आणि प्रसन्न आत्मा मन शोचती अन्न कांक्षती. तो शोक करत नाही आणि तो कशाची आकांक्षा नाम इच्छा करत नाही. न शोचते का शोक करीत नाही. अन्न कांक्षते का आकांक्षा करीत नाही. न शोचती तो ब्रह्मभूत झाला असल्यामुळे शोक हा कोणत्याही वियोगात घडतो. योग ज्या काय म्हणतो म्हणजे आपल्या आवडती व्यक्ती
आणि आवडती वस्तूच्या वियोगातही माणसाला शोक होतो आणि व्यक्तीच्या वियोगातही माणसाला शोक होतो. अरे पण शोक होण्याकरता व्यक्तीन वस्तू लागते आणि व्यक्तीन वस्तू झाली तर ते तिथं द्वैत असतं आणि द्वैत म्हणजे पद पदार्थ असतात आणि पदार्थ तिथं वृत्ती असते आणि मग तिथे ही प्रक्रिया घडत असते. ज्या पहिली गोष्ट त्या पदार्थाचा संबंध पाहिजे, त्या संबंधाचा वियोग झाल्यानंतर शोक निर्माण होत असतो. पण ब्रह्मभूत झाल्यामुळे ब्रह्मात पदार्थच नाही, ब्रह्मात व्यक्ती नाही ना वस्तू नाही, ब्रह्मात व्यक्ती नाही, वस्तू नाही, संबंध नाही आणि संबंध नसून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वियोग हा प्रश्नच येत नाही. तिथं ना व्यक्ती, ना वस्तू, ना संबंध, ना वियोग, ना संयोग हा प्रश्नच येत नसल्यामुळे ब्रह्मस्वरूपामध्ये सच्चिदानंद रूप अशा ब्रह्मस्वरूप झाल्या त्या चित्तवृत्तीमध्ये न शोचती, शोकाचा प्रश्नच येत नाही, न कांक्षती. कोणत्याही पदार्थाची इच्छा होण्याकरता पहिली गोष्ट पदार्थ असावा लागतो, तो सत्य असावा लागतो, तो अनुकूल असावा लागतो, त्याची गरज असावी लागते आणि मग त्याची अपेक्षा होत असते. पदार्थ सत्यच नसला मग ते काय सत्य पाहिजे, पहिले पदार्थाचं अस्तित्व पाहिजे, पदार्थाचं अस्तित्व पाहिजे, पदार्थात सत्यत्व असलं पाहिजे, तो पदार्थ अनुकूल असला पाहिजे आणि तो पदार्थ आपल्या गरजेचा असला पाहिजे आणि मग आकांक्षा निर्माण होते. अरे पण त्या ब्रह्मस्वरूपामध्ये पहिली गोष्ट वस्तूचं हे द्वैतात होतं ना सगळं. ब्रह्मस्वरूपात ते अद्वैत आहे. अद्वैतामध्ये द्वैताला थाराच नाही, जिथं वृत्तीच नाही, जिथं वृत्तीच नाही तर तिथं या कोणत्याही पदार्थाचा संभव नाही. म्हणून न शोचती न कांक्षती. त्याच्यावर फार प्रवचन करण्यात काय राहिलं नाहीत. आता प्रसन्न आत्मा झाला, ब्रह्मस्वरूप झाला, ब्रह्माचा दृढनिश्चय झाला, प्रसन्न आत्मा झाला, तो शोक करत नाही, तो कशी इच्छा करत नाही. सर्वभूतेषु समहा, सर्वभूतेषु समा याचा अर्थ सर्व भूताशी समान व्यवहार करणारा. इथे सगळ्या समाजाने घोळ घालून ठेवला आहे तो आणि ह्या वामपंथीने त्याला घोळ घालून ठेवला. अरे पण आचाराची समानता एका विचाराची समानता याचीच अक्कल नाही कोणाला. ते सगळे आचाराची समानता मानायला लागली. आचाराची समानता जगात कोणाचीच होणार नाही, मायलेकराची पण होत नाही. आचाराची समानता कशी होईल कोणाची? संतांनी आचाराची समानता कुठं सांगितलीच नाही, विचाराची समानता जरूर सांगितली. विचार समान तुम्ही कोणत्याही जाती वर्णाचे आकाराचे कसे असले तरी सगळ्यांच्या विचाराची समानता असू शकते. भक्तीची समानता, भावनेची समानता असू शकते, विचाराची समानता असू शकते, काही का नाही. पण तुम्हाला आचाराची समानता असं नाही, आचाराची समानता नाही येऊ शकत. मग सर्वभूता ठिकाणी काय अवघे समब्रह्म पायी सर्वभूताच्या आतमध्ये असणारा जो परमात्मा त्याला ब्रह्म म्हणतात, तो संपूर्ण भूतामध्ये आकारात न जाता त्याच्या स्वरूपाकडे दृष्टीने त्याला म्हणतात सर्वभूतेषु समहा, समदृष्टी झालेला. दुसरा अर्थ आहे आपलं जे सुख दुःख असतं ते आपल्या सुखासारखं त्या दुसऱ्याचं सुख मानणं, आपल्या दुःखासारखं दुसऱ्याचं दुःख मानणं, याला पण म्हणतात सर्वभूता ठिकाणी समानता असणं. म्हणजे आपल्या समान सुख दुःख मानणं. थोडक्यामध्ये ज्याची ब्रह्मवृत्ती झाली त्या भूताच्या विषयी नाही त्याचा आग्रह येत, ना त्याचा निग्रह येत, नाही त्याचा दुराग्रह येत. जिथं सर्व भूतामध्ये आग्रह, निग्रह, दुराग्रह हे सगळे निघून गेलेले आहेत, सर्व ब्रह्मरूप वृत्ती झाल्यामुळे सर्व भूता ठिकाणी समान बुद्धी, समबुद्धी. आणि मग असा जो असतो तो भगवान सांगतात अर्जुना मत परमभक्तीं लभते. तो माझी अशी परमभक्ती, श्रेष्ठ भक्ती तो प्राप्त करतो. म्हणजे थोडक्यात तो माझ्याकार चित्तवृत्ती झालेली नंतर ते श्रवण मनन करून जी फलवाली बुद्धी, इथं हरिभक्तांची भक्ती नाही घ्यायची इथली. लागला टाळपाखवाज घेऊन भजन करायला, ती भक्ती नाही. भक्तीचे लई प्रकार, ही फलरूप भक्ती आहे, ही ज्ञानाची अवस्था आहे. ही भक्ती म्हणजे ज्ञानरूप भक्ती आहे.
श्रवण मनन निधिध्यासन करून माझ्याकार आत्माकार परमात्माकार झालेली जी वृत्ती आहे ती वृत्ती किंवा ते निधिध्यासनात्मक जी भक्ती आहे ती भक्ती आहे. स्वस्वरूप अनुसंधानम भक्तिरित्या विधीयते. शंकराचार्यांनी लक्षण केलं आहे. स्वरूपाकार झालेली जी वृत्ती असते किंवा भगवंताकार झालेली जी वृत्ती असते ती जी वृत्त्यात्मक जी भक्ती असते ती परमभक्ती असते. ती मला अत्यंत शुद्ध भक्ती त्याला असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आत्मसाक्षात्कार अशी फलवाली जी भक्ती आहे ज्ञानरूप जी भक्ती आहे त्याला म्हणतात परमभक्ती. किंवा सातव्या संदीप काय म्हणले 7व्या अध्यायामध्ये चौथी भक्ती काय अर्थ होतो अर्थाचे अर्थ होतो जिज्ञासू अरे पण ते श्लोक सुरत पटपट ना ज्ञानीचे भरतर्षभ एक तर तिथे ती भक्ती सांगितली चौथी भक्ती. एक ती चौथी भक्ती सांगितली ती तिथे याला म्हणतात परमभक्ती जी ज्ञानी भक्ती. हे समजतं हे वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझे राव ज्ञानी आहे तोची. तो भक्त अशी ज्ञानात्मक जी भक्ती आहे ती परमभक्ती साक्षात्कार रूप अशी जी फलवान भक्ती आहे त्याला म्हणतात ती परमभक्ती. आणि अशी भक्ती त्याला म्हणतात ती भक्ती याला म्हणतात ती परमभक्ती. मला माझी भक्ती ती प्राप्त करून त्याला प्राप्त होते. वेळ झाला घेऊ केवढा श्लोक चला घेऊन टाकतो जाऊ द्या आपल्याला टाकून तर द्यायचं काय त्याला काय. भक्त्या मामभिजानाति भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरं भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्. भक्त्या माम अभिजानाति यावान या अस्मि तत्त्वतः ततः माम तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरम्. तो यहाँ यावान भक्त्या माम भक्त्या अभिजानाति तो कसं जाणतो तो तत्त्वतः अस्मि असा तो जाणतो. तर जो भक्त आहे तो भक्त्या याचा अर्थ इथली भक्ती वेगळी पहिले लक्षात घ्या. भक्ती ती भक्तिपदाचा अर्थ आहे निधिध्यास. निधिध्यासनापासून होणारं ज्ञान त्या ज्ञानरूप भक्तीच्या द्वारा. नाही तर भक्त्यान जानती हे दोन पद विरुद्ध आहेत का नाही. अरे ज्ञानेन काय ज्ञायती त्याने काय ज्ञायती ते ज्ञान काय ज्ञायती ज्ञानम. ज्याने जाणल्या तर त्याला ज्ञान म्हणत. भक्ती काय जाण्याची गोष्ट आहे काय. भक्ती तर भावनेचा विषय भक्ती तर भावनेचा विषय भक्ती तर प्रेमाचा विषय आहे. मग भक्तीने कसं काय जाणतो तर हे भक्तीने जाणत नाही. भक्त्या पदाचा अर्थ इथं असा आहे ज्ञानमय भक्ती. ज्ञानद्वारा जाणतो. अभिजानत याचा अर्थ काय जानती म्हटलं तो जाणतो पण अभिजानती काय उपसर्ग काय सांगतो विशेष रूपाने जाणतो. विशेष रूपाने जाणतो म्हणजे काय अद्वैत रूपाने जाणतो. भगवान हा एकरूप आहे अखंड आहे नित्य शुद्ध बुद्ध सचित आनंद असा जो परमात्मा आहे त्या रूपाने तिथं पुढे यावान ते पद त्याच्याकरता दिलं आहे. यावान जे पद आहे ना ते
ते यावान त्याच्याकरता दिलं आहे ते पद आता. असे अभिजानाती माम, मला तो असा जाणतो. कसा जाणतो म्हणले? यावान. यावान याचा अर्थ जसा आहे तसा. आणि जसा आहे तसा जो पदार्थ आहे, ज्या पदार्थाचा जेवढा देश आहे, जेवढा काल आहे, जेवढा आकार आहे, जेवढा आकार, जेवढा देश, जेवढा काल, हे फूल आता एक फूल तुमच्या हातात आहे. जसं कर्तळी आवळे तैसा हरी, हातात आवळा ठेवल्याच्या नंतर तो जसा आहे तसं जाणला जातो की नाही. आवळा ठेवल्याच्या नंतर तो आवळा तुम्हाला त्याचा देश कळाला का नाही, देशाने, कालाने, आकाराने. मग तुम्हाला जेवढं त्या आकाराने त्याचा उपयोग काय आहे, जसं आवळ्याचं देश, काल, आकार, त्याचा गुण काय ते सगळं कळणं, याला म्हणतात यावान. जसा आहे तसा. तर परमात्मा जसा आहे तसा, त्याचं काय सगुण निर्गुणाचा विषयच नाही ते. पण त्यांनी म्हणलं ते या टीकाकारीने ते सगुण निर्गुण, सगुण निर्गुणाचा विषय नाही त्याच्यामध्ये. यावान परमात्मा कसा आहे, तो अखंड एकरूप सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे. अभिजानाती ना, आधी भजते नाही तर जानाती. आणि जानाती याचा अर्थ काय? भक्त्या जानाती. जानातीचा अर्थ काय? समजणे, जाणणे. जाणण्याचा अर्थ जाणण्यामध्ये भावना येत नाही आणि भावनेत जाणणेपणा येत नाही. मग जाणणेपणा हा केव्हाही वृत्तीच्या संबंधित असतो, ज्ञानात्मक वृत्ती असते. ज्ञानात्मक आणि भावनात्मक या दोन गोष्टी एकत्र कधी होऊ शकत नसतात. आणि म्हणून इथं यावान परमात्मा जसा आहे तसा. जसा कसा आहे तो, त्याला काय म्हणतो, जसा आपण म्हणतो तो नित्यम काय सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, अखंड आहे, अद्वैत आहे, निराकार आहे, निर्गुण. त्याचे जेवढे विशेषण आहे तो जसा आहे तसा जाणणे, याला म्हणतात यावान. या नाम जो भक्त मी जसा आहे तसा तत्वतः जानाती नाम, याचा अर्थ भक्तीच्या रूपाने तुम्हाला जाणतो असा तो आहे. तर असा जाणतो ततः, त्यामुळे माम तत्वतः ज्ञात्वा. आणि मग आता असा जाणतो तो काय होतं, ततः माम तत्वतः ज्ञात्वा. तर त्यामुळे तो मला तत्वतः, म्हणजे तत्वतः वर आले तत्वतः जाणते आणि खाली असं तत्वतः ज्ञात्वा, मला असं तत्वतः जाणून. मग जाणून झाल्यानंतर ततः आणि ज्ञात्वा आणि नंतर विशते तदनंतरम. तर तदनंतरम विशते याचा अर्थ काय आहे, तर तथा ज्ञात्वा इथं तो जाणल्याच नंतर मग तो त्यात प्रवेश करतो असं नाही. तर म्हणजे ज्ञात्वा याचा अर्थ ज्ञान, जसं प्रकाश होणं आणि अंधकार जाणं, तसं ज्ञान होणं अज्ञान जाणं युगपत आहे ते. मग युगपत आहे ततः, त्यामुळे माम तत्वतः ज्ञात्वा, असं मला तो जाणून नंतर विषते असं नाही. ते ज्ञात्वा तिथंच संपला विषय. तर मग तदनंतरम काय, मग मध्ये काय कालव्यवधान आहे का त्याला? कालव्यवधान नाही, देश व्यवधान नाही. मग ज्ञान होणं, अज्ञानाची निवृत्ती होणं आणि मुक्त होणं ह्या वेगळ्या गोष्टी नाही. तर तदनंतरम याचा अर्थ काय आहे? तदनंतरम याचा अर्थ म्हणजे मेल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात, आपण त्याला म्हणतो विधेय मोक्ष. तर हे प्रतिबंध असतात. ब्रह्मज्ञान होणं वेगळं, अप्रोक्ष ज्ञान होणं वेगळं, परोक्ष ज्ञान होणं वेगळं, अप्रोक्ष ज्ञान होणं वेगळं, दृढ अप्रोक्ष ज्ञान होणं वेगळं. आणि दृढ अप्रोक्ष ज्ञान हे प्रतिबंधाने असतं. अप्रोक्ष ज्ञान झालं त्याला ब्रह्माचं, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं अप्रोक्ष ज्ञान झालं तरीही त्याला जन्म घ्यावे लागतात. डुकऱ्या कुत्र्याच्या जन्मासुद्धा कदाचित जावं लागतं आणि 10-5 जन्मसुद्धा घ्यावे लागतील का? त्याचं ते प्रारब्धाचा प्रतिबंध असतो. ते प्रारब्ध संपेपर्यंत काहींचं काही ग्रंथ, आता अनेकाचं म्हणणं आहे प्रारब्ध संपेपर्यंत तो प्रारब्धाचा प्रतिबंध असतो. तदनंतरम म्हणजे प्रारब्धाचा प्रतिबंध संपल्याच्या नंतर विषते, नंतर तुम्हाला प्राप्त होतो. तोपर्यंत तो ब्रह्मज्ञानी असू शकतो. पण तदनंतर विषते याचा अर्थ काय? विषतेचा मद्रूप होतो. तर मद्रूप होतो याचा अर्थ काय? तदनंतर म्हणजे प्रारब्ध प्रतिबंध संपल्याच्या नंतर.
आणि प्रारब्ध प्रतिबंध 2 जन्म 4 जन्म कोणताही प्रतिबंध राहू शकतो. तर ते मधुसूदन सरस्वतीने असं म्हटलं आहे, शिष्याचं प्रारब्ध पण त्याला प्रतिबंध ठरतं, सेवकाचं प्रारब्ध पण त्याला प्रतिबंध ठरतं आणि त्याचं प्रारब्ध पण त्याला प्रतिबंध ठरतं. एखाद्या शिष्याला त्या शिष्याचं प्रारब्ध असं आहे का या गुरुकडून मला मुक्त व्हायचं आहे. आता त्याला मुक्त व्हायची गोष्ट खरी, पण त्याला मुक्त करायचं आहे, त्याला असं काही वरदान असेल काय असेल तर त्याला मुक्त करण्याकरता त्याला थांबावं लागते. त्या शिष्याला मुक्त की एखादा सेवक असतो, तो त्याच्या त्याचा सेवाधारी त्या सेवकाचं त्याचं अंतःकरण शुची, त्याचं प्रारब्ध असं आहे का त्या महात्म्याची सेवा करून त्याला ते फल मिळणार आहे, तर त्याचं प्रारब्ध पण त्याला प्रतिबंध करतं. त्याचं प्रारब्ध प्रतिबंध करतं, शिष्याचं प्रारब्ध प्रतिबंध करतं आणि सेवकाचं प्रारब्ध प्रतिबंध करतं. आणि हे प्रतिबंध ज्यावेळी सगळे दूर होतात आणि हे प्रतिबंध दूर झाले की मग तो मेल्याच्या नंतर जसं विधेय मोक्ष ज्याला म्हणतात, नंतर प्रवेशती मज प्रवेशती तदनंतरम विशते, म्हणजे तो मद्रूप होतो. आता हे टीकाकार आहेत, खूप विद्वान आहेत, खूप बुद्धिमान आहेत. त्यांच्या बुद्धीचा आता आपण काय, आपण त्यांच्या पायाच्या मातीचे पण नाही ते एवढे. आणि त्यांच्या अनेक कल्पना आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने लावतात. गीतेमध्ये काय मुख्य 65 टीका आहेत गीतेवरच्या मुख्य, अशा तर अनेक, त्याच्या गणती पण नाही एवढ्या आहेत, पण मुख्य मोठमोठ्या. तर ते प्रत्येकजण आपल्या सिद्धांत त्यांचा चुकत नसतो. तर असं या ठिकाणी तात्पर्य काय आहे, तर या आता त्या नाशाचं तुम्हाला सांगतो, जाऊ ते तुम्हाला थकवा आला आहे. त्या नयक वेगळं मानतो या ठिकाणी, वैयाकरणी वेगळं मानतात, नयक वेगळं मानतात, विवरणकाराची वेगळी गोष्ट असते. ते सांगतात नयक हा नाशाच्या नंतर, आता तुम्हाला शंका येईल ती का नाश झाला, ब्रह्मज्ञान झालं, महाज्ञान गेलं का नाही, मग शरीर कसं काय राहिलं. मग उपादान नाश झाला तरी सुद्धा कार्य शिल्लक राहतं, ते प्रारब्धाचा वेग राहतो. असे लक्ष वेधल्यावरी बाण धावतवरी लक्ष वेधल्यावर, लक्ष वेधलं तरी बाणात वेग असला तर पुढे जातो. हो, त्याप्रमाणे प्रारब्धाचा वेग असतो उपादान नाशाच्या नंतर सुद्धा. म्हणजे त्यांचं त्या नायकाचं म्हणणं आहे, समवाय कारणाचा नाश झाला तर समवाय कारणाचा नाश होऊन कार्याचा नाश होणं आणि असमवाय कारणाचा नाश होऊन कार्याचा नाश होणं. पण असमवाय कारणाच्या नाश झाला तरी ते क्षणभर द्रव्याची स्थिरता मानतात ते. मग त्याप्रमाणे इथं ते मोठा विषय ते. तर तसं तात्पर्य सांगायचं आहे, प्रारब्ध प्रतिबंधाने जरी त्याला ज्ञान झालं तरी त्याच्या काही प्रतिबंधामुळे तो शिल्लक राहतो, थांबतो. म्हणून तो प्रतिबंधांनी दूर झाला, तदनंतर विषते, नंतर तो मद्रूप होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान. 1 मिनिट बसा जशी.